नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हे जे 4ब राजपत्र आहे हे 4 मे 2026 रोजी काढण्यात आलेलं आहे. आणि या 4ब राजपत्रामध्ये सिलिंगच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या वर्ग 2च्या आहेत आणि त्या वर्ग 2 मधून आता एक करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि महसूल विभाग यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि लोकांना याची मदत व्हावी आणि लोक या जो त्यांना प्रॉब्लेम आहेत वर्ग 2 मधून एक करण्यासाठी, तर ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे यासाठीच हा राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर आम्ही बरेच व्हिडिओ तर बऱ्याच लोकांचे प्रश्न मला कॉलवर सुद्धा विचारले, कॉमेंटमध्ये सुद्धा येतात की 4 मे 2026 रोजी जो कायदा नवीन तयार करण्यात आला त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. तर म्हणूनच हा मला व्हिडिओ मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की सगळ्यांनाच ज्यांना माहितीची गरज आहे, म्हणजे ज्यांना या नवीन कायद्यानुसार कशा प्रकारे काम होणार आहे आणि शासन कशा प्रकारे आपल्याला मदत करणार आहे, नजराणा किती लागणार आहे, कोणाकडे अर्ज तुम्हाला करायचा आहे, त्याची कार्यवाही कशा प्रकारे चालणार आहे, सगळंच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि हे कायदा जो नवीन तयार करण्यात आलेला आहे तो जर तुम्हाला आवडला तर नक्कीच कॉमेंटमध्ये द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा. तर उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे तुम्ही बघत असतील तर महाराष्ट्र शासन 4ब राजपत्र यांनी आपल्याला दिलेलं आहे. दिनांक इथे तुम्हाला दिसत असेल, दिनांक 4 मे 2026 रोजी. आपण जे मेन टॉपिक आहे तेच आपण घेणार आहे की या नियमात महाराष्ट्र जमीन धारणाची कमाल मर्यादा भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 रूपांतर करणे नियम म्हणजे 2026 असे म्हणण्यात यावे अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे. हा नियम अधिनियमाच्या म्हणजेच कलम 1966 ची 27 अन्वये भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकारावर प्रदान करण्यात आलेल्या जमिनींना अशा जमीन प्रदान केलेल्या दिनांकापासून व्यवस्थित समजून घ्या. जमीन प्रदान केलेल्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि जेव्हा अशा जमिनी प्रदान केलेल्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाले नसेल या बाबतीत, किंवा जर अशा शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर असे उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर लागू होईल. आता आपण पूर्ण याची राजपत्र आहे ते वाचत बसणार नाहीये. मी तुम्हाला हे राजपत्र टेलिग्रामवर पण देणार आहे. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मेन जे टॉपिक आहे ते मी पहिले तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कशा प्रकारे ते काम करणार आहे ते पण आपण घेणार आहे. तर मेन टॉपिक आपला 3 नंबरचा आहे. या अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकार दिलेल्या जमिनीत कोणत्याही धारकास अशा जमीन प्रदान केलेल्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि जर जमीन प्रदान केलेल्या शर्तीपैकी कोणतीही शर्तीचे उल्लंघन झाले नसेल त्याबाबत, किंवा तर अशा शर्तीपैकी कोणतीही शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर असे उल्लंघन नियमाने केल्यानंतर या नियमाच्या तरतुदीनुसार त्याच्या जमिनीचा भोगवटदार वर्ग 1 धारणाधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारीकडे अर्ज करता येईल. म्हणजे तुम्ही समजून घ्या, कॉमेंट आलेले त्यावरूनच हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्यासाठीच एवढं उशीर झालेला आहे. कारण की मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण लोकांचे भरपूर कॉमेंट आणि प्रश्न विचारले गेले त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यांनी सरळ दिलेला आहे की 10 वर्ष उलटल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपल्याला अधिकार दिलेले आपल्याला प्रदान करण्यात आली जमीन त्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर तुम्ही जर कोणत्याही शर्तीचे किंवा नियमाचे उल्लंघन केले नसेल किंवा असेल तरी तुम्हाला जे दिलेली आहे तरतूद दिली आहे त्या जमिनीचा भोगवटदार वर्ग 1 धारणाधिकार मध्ये रूपांतर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारीकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे. म्हणजे तहसीलदार नाही, तुम्हाला जिल्हाधिकारीकडे अर्ज करायचा आहे. त्याच्यातच 3.1 आपण वाचला, 3.2 आहे पोट नियम 1. खालील कोणत्याही अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीच्या तपशील आणि अशी जमीन दिलेल्या कोणत्याही अटीने किंवा शर्तीने कोणतेही उल्लंघन झाले आहे किंवा असे याची 3 महिन्याची पडताळणी करतील. म्हणजे जे नियम आहेत त्याचे उल्लंघन झाले आहे की नाही ह्याची 3 महिन्या मधली पडताळणी केली जाईल. अशी पडताळणी केल्यावर जर जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झाले आहे व असे उल्लंघन नियमाधीन करण्यात आलेले नाही असे निर्देशनास आले असेल तर जिल्हाधिकारी त्याची कारणे नोंदविल्यानंतर आदेशाद्वारे अर्ज फेटाळता येईल. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही अटी किंवा शर्तीचं उल्लंघन केलं असेल, तुम्ही अर्ज तर करू शकता जरी तुम्ही नियमाचे उल्लंघन केले असेल, अटी शर्ती तुम्ही भंग केल्या असतील, पण तुम्ही जेव्हा अर्ज करतील त्याच्यानंतर तिथे तुमचं 3 महिन्याची पडताळणी केली जाईल आणि 3 महिन्याची पडताळणी केल्यानंतर जर तिथे निर्देशनास आलं तर तिथे तुमचा अर्ज आहे तो जिल्हाधिकारी फेटाळू शकतो. अशी पडताळणी केल्यानंतर जर जमीन प्रदान केलेल्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झालेले नाही किंवा
जर कोणतेही उल्लंघन झाले असेल तर सक्षम प्राधिकाराच्या असे उल्लंघन नियमास केलेले आहे असे निदर्शनास आले असेल तर जिल्हाधिकारी खालील तक्त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रूपांतर अधिमूल्य प्रदान केल्यावर व खालील नमूद केलेल्या शर्तीचे अधीन राहून भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 जमिनीचे रूपांतर करण्याबाबतचा अंतिम आदेश पडताळणीनंतर 15 दिवसात पारित करतील. म्हणजे याच्यात चौथा जो कॉलम आहे तो काय आहे, जर तुम्ही उल्लंघन केलं असेल, आता बऱ्याच लोकांचा गैरसमज इथे झालेला की आम्ही जर उल्लंघन केलं असेल तर आमची भोगवटदार वर्ग 2 ची 1 मध्ये होणार नाही का, तर होणार. त्यांनी इथे सरळ लिहिलेलं आहे की उल्लंघन झालेले नाही किंवा कोणते उल्लंघन झाले असेल व सक्षम प्राधिकाराच्या असे उल्लंघन नियमात दिन केलेले पण असेल असे निदर्शनास आले असेल तर जिल्हाधिकारी खालील तक्त्यामध्ये, म्हणजेच तुम्हाला जो हा तक्ता आहे त्या प्रकारे तुम्हाला तिथे अधिमूल्य तुम्हाला भरायचं आहे. आता तक्ता जो क आहे त्याच्यात आपण बघूया. उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकारावर वाटप केलेल्या व वाटप नंतर ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत किंवा त्या जमिनीचा वापर बदल करण्यात आलेला नाही अशा जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रदेय असलेले रूपांतर अधिमूल्य. आता इथे त्यांनी परत काय लिहिलंय की 27 प्रमाणे भोगवटदार 2 धारणाधिकार वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनीचे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीये, म्हणजे हस्तांतरण करण्यात आलेला नाहीये, कोणाला दिलेल्या नाहीये किंवा त्या जमिनीचा वापर बदल करण्यात आलेला नाहीये, म्हणजे ज्याला दिला त्याच प्रकारे 7/12 अजून आहे, तर अशा लोकांसाठी हा तक्ता दिलेला आहे. ज्या क्षेत्रात जमीन स्थित आहे तो क्षेत्र आणि रूपांतर अधिमूल्य. आता महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा इतर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्र असतील त्यांना वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परवानगी वार्षिक दर विवरणपत्राद्वारे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्या अधिमूल्यात 30% तुम्हाला या जो पहिला कॉलम आहे त्याप्रमाणे 30% तिथे भरायचे आहे. महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद व त्याची सीमावर्ती क्षेत्र यामध्ये असलेल्या जमिनी व्यतिरिक्त इतर जमिनी, म्हणजे या त्याच्यामधले आहेत आणि या जमिनी व्यतिरिक्त जर दुसऱ्या असतील त्यांना वार्षिक दर जो वार्षिक दर विवरण पत्राप्रमाणे परवानगी वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीचा अधिमूल्यास 25% तिथे तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे या व्यतिरिक्त ज्या जमिनी असतील त्यांना आणि ह्याच्यामध्ये ज्या जमिनी येत असतील त्यांना 30% आणि या व्यतिरिक्त जी जमीन असेल त्यांना 25% तिथे भरावे लागणार आहे. आता उक्त अधिकाराच्या मध्ये अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटदार वर्ग 2 आता पुढचं आहे की उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकार वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनी जिल्हाधिकारी किंवा पूर्व परवानगीने हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत किंवा त्या जमिनी वापरात बदल करण्यात आलेला आहे अशा जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रदेय असलेले रूपांतर अधिमूल्य. आता ज्या क्षेत्रात जमीन स्थित आहे ती क्षेत्र आणि रूपांतर अधिमूल्य. महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा इतर नगर परिषद व त्याची सीमावर्ती क्षेत्र असतील त्यांना इथे काहीच दिलेलं नाहीये, रकाना रिकामा दिलेला आहे. एक शेतीचे प्रयोजनासाठी वापरलेली जी जमीन असेल, म्हणजे शेतीसाठी वापरलेली वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीचा अधिमूल्यास 30% तिथे भरायची आहे. औद्योगिक व इतर बिगर शेती प्रयोजनासाठी जर वापरली गेली असेल ती जमीन, म्हणजे सिलिंगची जमीन, तर त्यांना 25% तिथे तुम्हाला नजराना भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर 2 मध्ये आहे की महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्र यामध्ये असलेल्या जमिनी व्यतिरिक्त एखाद्या जर जमिनी असतील तर शेतीसाठी प्रयोजनासाठी जर ती जमीन वापरली असेल तर तिथे तुम्हाला 25% अधिमूल्य भरावं लागणार आहे. औद्योगिक व इतर बिगर शेती प्रयोजनासाठी वापरली गेलेली असेल तर तिथे तुम्हाला 20% इथे क्षेत्र तिथे तुम्हाला अधिमूल्य तिथे भरावं लागणार आहे. आता अटी आणि शर्ती आहेत त्या पण आपण थोडक्यात घेणार आहेत. तर ज्या प्रकरणामध्ये वार्षिक दरमूल्य विवरण प्रमाणे जमिनीच्या बाजार मूल्याची रक्कम 50 लाखापर्यंत असेल अशा जमिनीची भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार 1 मध्ये रूपांतर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील व ज्या प्रकरणामध्ये वार्षिक दरमूल्य विवरणपत्राप्रमाणे जमिनीचे बाजार मूल्याच्या रक्कम 50 लाख पेक्षा जास्त असेल अशा प्रकरणामध्ये राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी भोगवटदार वर्ग 2 ची जमीन भोगवटदार 1 मध्ये रूपांतर करण्याची कोणतेही आदेश पारित करणार नाही.
ज्या अर्जामध्ये अशा वार्षिक मूल्य दर विवरण पत्राप्रमाणे जमिनीचे बाजारभाव मूल्याची रक्कम 50 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा अर्जाची पडताळणी जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत करतील आणि ते अर्ज राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी पाठवतील. म्हणजे अशा प्रकारचे हे नियम आहेत. आणि हे जे राजपत्र आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तर टेलिग्रामवर जा आणि तिथे मी हे पिन करून ठेवलं असेल. ज्यांना डाउनलोड करायचं असेल तिथे फ्री मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि बरीच माहिती मी समजवण्याचा प्रयत्न केला, कारण की हा राजपत्र आहे, महसूल कागद आहे, कारण की साधारण माणसाला हा समजण्यासाठी कठीण जातं. तर म्हणून तुम्ही टेलिग्रामवर हा डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही व्यवस्थित वाचून त्याची पूर्ण पडताळणी करू शकणार आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती महसूल बद्दल तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळत राहील. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.